नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊया मराठी कलाविश्वातील काही खास घडामोडी. मराठी सिनेमा, मराठी मालिका या कलाकारांबद्दल काही खास बातम्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिली बातमी आहे अपूर्वाबद्दल. अपूर्वा गोरे ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. चाफा आणि तो असे म्हणून तिने कॅप्शनमध्ये नवऱ्यासोबत फोटो शेअर केला आहे. दुसरी बातमी आहे ज्ञानदा रामतीर्थकर आणि मृणाल दुसानीबद्दल. या दोघीही नुकतंच अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर येथे गेल्या होत्या. यानंतरची बातमी आहे अभिनेता विशाल निकमबद्दल. लवकरच विशाल हा त्याच्या खऱ्या बायकोसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. त्याची फायनली सखी त्याला भेटली आहे. यानंतरची बातमी आहे अभिनेता सिद्धार्थ खेड याबद्दल. सिद्धार्थ याने नुकतंच लग्न करून संसाराला सुरुवात केली आहे. संसारामध्ये त्याचं पहिलं पाऊल पडलं आहे. यानंतरची बातमी आहे अभिनेत्री माधवी निमकरबद्दल. तिची ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. यानंतरची बातमी आहे समृद्धी केळकरबद्दल. समृद्धी ही शेतामध्ये राबताना आपल्याला दिसत आहे. ह्याचे फोटो. याचबरोबर समृद्धी केळकर ही नुकतंच वेळ काढून अमृतसर येथे गेली होती. यानंतरची बातमी आहे कदम बारिक याबद्दल. कदम आणि हेमंत हे दोघंही काही काळापूर्वी मालिकेत काम करत होते आणि हे पुन्हा एकत्र आले आहेत. यानंतरची बातमी आहे स्टार प्रवाह अभिनेत्री अनुष्का ही नुकतंच उज्ज्वल निकम यांच्याशी भेटली. यानंतरची बातमी आहे ईशा केसरकरबद्दल. ईशा ही लवकरच आपल्याला एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. यानंतरची बातमी आहे योगिताबद्दल. योगिताची तू अनोळखी तरी सोबती ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. यानंतरची बातमी आहे प्रथमेश कदमबद्दल. नुकतंच प्रथमेश कदम यांचं दुःखद निधन झालं आहे. ते त्यांच्या आईसोबत रील्स बनवायचे. प्रथमेश कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर मित्रांनो, असेच आणखीन नवनवीन लेटेस्ट व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा.